नमस्कार, मी राहुल. तुम्हा सर्वांचं मराठी फार्मर या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे. हा खास करून व्हिडिओ सर्व शेतकरी वर्गांसाठी आहे, त्यांच्यासाठी खास महत्त्वाची बातमी आहे. हा व्हिडिओ स्किप न करता हा व्हिडिओ सर्व व्यवस्थित पहा, कारण मी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्या अगोदर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल आमच्या चॅनलवर तर आम्हाला प्लीज सपोर्ट करा. ह्या उजव्या साईडला सबस्क्राईब नाव आहे त्यावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येत राहतील. चला तर शेतकरी मित्रांनो, मी आज या व्हिडिओमार्फत PM किसान योजनेबद्दल बोलणार आहे. शेतकरी मित्रांनो, PM किसान योजना ही आपल्या भारत सरकारद्वारे चालवण्यात येते. यामध्ये PM किसान योजनेमध्ये ज्या पण शेतकऱ्याच्या नावावरती जमीन असेल त्या शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये योजनेमार्फत दिले जातात सर्व शेतकऱ्याला प्रत्येकी. पण त्यामध्ये काही अशा अटी घालण्यात आल्या होत्या ज्यावेळेस PM किसान योजना सुरू केली त्यावेळेस अशी एक अट होती की 2019 अगोदरचे, म्हणजे ज्या शेतकरी वर्गांच्या खात्यावरती ज्या शेतकऱ्याच्या नावावर 2019च्या अगोदर जे खरेदी खत झालेले आहेत जमिनीचे, त्यांनाच फक्त ह्या PM किसान योजनेचा लाभ घेण्यात येत होता आणि तो पण त्या शेतकऱ्यांनाच लाभ देण्यात येत होता. 2019 नंतर तो लाभ जो आहे PM किसान योजनेचा तो त्या शेतकऱ्याला देण्यात येत नव्हता. पण काल महत्त्वपूर्ण माहिती आपल्या केंद्र सरकारने मांडलेली आहे. यामध्ये आता 2019 नंतर, कारण अगोदर 2019च्या अगोदर ज्या पण शेतकऱ्याच्या नावावर खरेदी खत झालेला आहे त्यांनाच PM किसान योजनेचा 6,000 रुपयाचा वर्षाकाठी हा हप्ता भेटत होता. पण आता केंद्र सरकारने नियम चेंज केलेले आहेत, अटी शर्ती नियम चेंज केलेले आहेत. यामध्ये आता 2019 नंतर ज्या पण शेतकरी वर्गांचे जेवढे पण शेतकरी असतील खरेदी खत झालेले नावावरती जमीन झालेल्या, त्या शेतकऱ्यांना पण आता PM किसान योजनेचा हप्ता सुरू होणार आहे 6,000 रुपये प्रतिवर्षी. त्यासाठी शेतकरी वर्गाला काय करायचं आहे, याचा GR आलेला नाही अजून, फक्त त्यांनी अधिवेशनामध्ये अशी घोषणा केलेली आहे. यामध्ये GR आलेल्याच्या नंतर तुम्हाला लगेच या योजनेचा लाभ भेटून जाणार आहे. यासाठी हा व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आपण GR आले की सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती सर्व शेतकऱ्याला मिळून जाईल. त्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ही महत्त्वपूर्ण माहिती आहे. त्या अगोदर तुम्ही फार्मर ID नक्की काढून घ्या, कारण फार्मर ID शिवाय तुम्हाला PM किसान योजनेचा हप्ता असो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता असो, या हप्ता आणि पुढे चालून येणारे जे पीक विमे आहेत, ह्या पीक विम्याला सुद्धा तुमचा फार्मर ID अनिवार्य केलेला आहे. त्यामुळे ज्या पण शेतकऱ्यांनी अजूनही आपली फार्मर ID काढून घेतलेली नाही त्यांनी प्लीज आपल्या जवळील महाई सेवा केंद्रावरती जाऊन आपली फार्मर ID काढून घ्या. फार्मर ID काढायला काही लागत नाही मित्रांनो, फक्त आधार कार्ड, आपल्या 7/12 उतारा आपला आणि आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक असलेला पाहिजे मित्रांनो. एवढ्या गोष्टी असेल तर तुमची PM किसान योजनेचा आणि फार्मर ID तुमचा निघून जातो PM किसान योजनेसाठी किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढल्या येणाऱ्या माहितीसाठी, म्हणजेच जो PM किसान योजनेचा जो हप्ता सुरू होणार आहे 2019 नंतर, ज्यांच्या पण शेतकऱ्याच्या खात्यावरती जमीन खरेदी खत झालेला आहे त्यासाठी हा व्हिडिओला आपल्याला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर आपल्या शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच करा. धन्यवाद.